अन्नपूर्णा माताजीबद्दल संपूर्ण माहिती, कथा, महत्त्व आणि फायदे. अन्नपूर्णा देवी ही अन्नाची देवी मानली जाते. ती भगवान शंकरांची अर्धांगिनी म्हणजेच पार्वती देवीचं एक रूप आहे. अन्न व पोषण यांचे प्रतीक म्हणून अन्नपूर्णा देवीची उपासना केली जाते. अन्नपूर्णा म्हणजे अन्नाने पूर्ण करणारी, अन्न म्हणजे अन्नधान्य आणि पूर्णा म्हणजे परिपूर्ण, म्हणजे जी जगताला अन्न पुरवते. अन्नपूर्णा देवीची कथा. एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर म्हणाले, हे पार्वती, हे विश्वमाया, अन्न हे मृगजळ आहे. खरे आत्मज्ञानच श्रेष्ठ आहे. त्यावर पार्वती देवींना राग आला. त्यांनी ठरवले की अन्नाशिवाय जीवन कसे चालते हे दाखवून द्यावे. त्यांनी सर्व अन्नांचा संचार बंद केला. सृष्टीत दुष्काळ पडू लागला. पाण्याची, अन्नाची टंचाई झाली. प्राणी मात्र व्याकुळ झाले. तेव्हा शिवशरण आले. पार्वतीने वाराणसीमध्ये अन्नपूर्णा देवीची रूपात प्रकट होऊन अन्न वितरण केले. शिवाने त्यांच्या पुढे भिक्षेचे पात्र धरले आणि अन्न ग्रहण केले. तेव्हापासून अन्नपूर्णा देवीची पूजा अन्न समृद्धीसाठी केली जाते. घरात अन्नधान्याची भरभराट होते. अन्न हे समृद्धीचे प्रतीक आहे. अन्नपूर्णा देवीचे धार्मिक महत्त्व खूप आहे. गृहलक्ष्मीचे रूप, स्त्रियांच्या पूजेला विशेष स्थान दिलेले आहे. परिपूर्णतेचे प्रतीक, केवळ अन्नच नव्हे तर सर्व प्रकारच्या ऐहिक समृद्धीसाठी. वाराणसीमध्ये पूजनीय, काशीमध्ये अन्नपूर्णा देवीचे प्रसिद्ध असे मंदिर आहे. शिवपार्वतीच्या अद्वैताचे दर्शन, शिवशक्तीचे मिलन. नित्यपूजा किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा, नवरात्र किंवा अन्नकूट विशेष दिवशी, तसेच श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीचे पूजन केले जाते. अन्नपूर्णा देवीचे पंचोपचार पूजन केल्याचे फायदे. घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही. गरिबी, दारिद्र्य नष्ट होते. अन्नाचे योग्य उपयोग व संकलन होते. संततीला अन्न व पोषण योग्य मिळतं. घरात समाधान, समृद्धी व शांती राहते. स्त्रियांना विशेष पुण्य प्राप्त होते. अन्नाचा अपमान टळतो. कृतज्ञता निर्माण होते. महत्त्वाचा श्लोक म्हणजेच अन्नपूर्णा स्तोत्र. नित्यानंदकारी, वराभयकारी, सौंदर्यरत्नाकारी, निधृतखिल घोर पावनकरी, प्रत्ययम सौम्यकरी, कामक्रोधहरा, चिरुत्तप्तकरी, काशीपुरी अधीश्वरी, भिक्षाम देहि कृपावती, भज सखे मा अन्नपूर्णेश्वरी. अन्नपूर्णा देवीची पूजा करताना अन्नाचा अपमान नको हे नेहमी लक्षात ठेवावे. या दिवशी गरीब, गरजू व्यक्तींना अन्नदान करणे श्रेष्ठ आणि पुण्यकारक. अन्नदेवीची पूजा करणे नेहमी फलदायी असते. श्रावणातल्या पौर्णिमेला आपण अन्नदेवीची पूजा करू शकतो. शुभम भवतु.